मंडळी, मुंबईच्या विद्याविहार या स्थानकाचं नाव विद्याविहारच का पडलं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? कुर्ला आणि घाटकोपर या स्थानकांच्या मध्यभागी असलेलं हे विद्याविहार स्थानक का बरं स्थापन केलं गेलं असेल? हे स्थानक इतकं महत्वाचं का ठरतं? या स्थानकाचा संबंध कुण्या व्यक्तीसोबत आहे का? नेमका काय किस्सा आहे की या विद्याविहार स्थानकाचं नाव विद्याविहारच पडलं? फिकर नॉट बॉस, सगळं काही सांगते. तर त्याचं झालं असं की कुर्ल्याच्या उत्तरेच्या भागात 1959 साली साखर सम्राट करमसीभाई सोमय्या यांनी एक विद्यासंकुल बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विद्यासंकुलाची स्थापनाही केली. या विद्यासंकुलामध्ये विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. पण झालं असं की विद्यासंकुलाच्या स्थापनेनंतर 2 वर्षांनंतर हे लक्षात आलं की या विद्यासंकुलामध्ये जे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यांना थेट कुर्ला किंवा घाटकोपर या स्थानकावरून यावं लागायचं. आता कुर्ला आणि घाटकोपर याच्यामध्ये जरी विद्याविहार असलं तरी त्यांच्यातलं अंतर कमी आहे असं नाही बरं का. मग विद्यार्थ्यांना या संकुलात येण्यासाठी खूप पायपीट करावी लागायची. मग काय, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थेट विद्यासंकुलात स्थानक स्थापन केलं गेलं आणि म्हणून या विद्याविहार स्थानकाला आसपासच्या गावाचं नाव देण्याऐवजी विद्यार्थ्यांना जिथं विद्येचा आहार मिळतो त्याच स्थानकाचं नाव विद्याविहार ठेवण्यात आलं.